सगळ्यांना, मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा जस्ट फ्रेश वगैरे झालेले आहे, ह्यांना टिफिन वगैरे करून पाठवून दिलेला आहे आणि टिफिनला बनवलं होतं आज चपाती आणि फ्लावरची भाजी, रस्सा भाजी आणि नाश्त्यासाठी बनवलं होतं। ऍक्च्युली माझ्याकडनं झालं असं, रात्री भात जरा जास्त झाला होता सो त्यालाच मी आता परतून घेतलं टोमॅटो कांदा वगैरे टाकून आणि तोच दिलेला आहे त्यांना पण आणि मला पण। तर आजकाल काय होतंय, माझ्याकडनं कमी होण्याचं नावच घेत नाही, काही पण चपात्या झालं भात झालं काय भाजी काही पण असू द्या, एक्स्ट्राचीच होती। वरण केलं होतं रात्री तर ते सुद्धा माझ्याकडनं जास्त झालेलं आहे। तर असं खूपच आखडता हात घ्यायचा सोडून माझा असा हात लांब होत चाललाय म्हणायचं आणि मग वेस्ट होत असो, त्यासाठी मग काही ना काही जुगाड करून खावं लागतं। तर माझा चहा इकडे उकळतोय बघा मस्त छान। आणि गॅसचं एक असं झालंय, कमी करायला गेला गॅस की बंदच पडायला लागलाय। तर मागे एकदा ह्याने रिपेअर केला होता, खूपच स्लो चलत होती त्याची फ्लेम, त्यामुळे ह्यांना बघायला लावलं पण फुल चालतोय आता, छान चपात्या वगैरे भाजतायत, पण कमी करायला गेलं की बंद पडायला लागलाय। सो असं झालंय ह्या गॅसचं पण, म्हणजे एक रिपेअर झालं की दुसरं काहीतरी निर्माण झालं म्हणायचं त्यामध्ये। आणि इकडे वेदांची झोप चालू आहे मस्त बघा, त्याच्या अंगावर ऊन आलंय, मुद्दामूनच मी ते विंडोचा कर्टन सारलेला आहे त्याच्या अंगावर ऊन यावं आणि त्यातली त्यात उठेल पण लवकर उन्हामुळे त्यामुळे, पण तो काही उठण्याचं नावच घ्यायना झालता। लाईट गेली होती, आता आलीये, मला टेन्शन आलं तर वेदांतला पाणी लावलं हीटर मध्ये, अजून मला वाटलं लाईट गेली तो कुकर ठेवावं लागतो की काही की गॅसवर। सो लाईट आलेले आहे। चला आता माझा चहा उकळला मस्त, चहा पिते आणि बाकीच्या कामाला लागते, कारण चहा पिल्याशिवाय सुधरत नाहीत काही काम त्यामुळे। तर आता ही कालची पूजा केलेली आहे बघा, सोमवार होता आणि तर आता ही पूजा वगैरे उचलावं लागेल आणि पूजा करून घ्यावी लागेल मला। तर बघा मस्त फ्रेश दिसतीये, महादेवाच्या पिंडी मला खूप आवडल्यात। तर चला मी पूजा उचलून घेते आणि परत पूजा करून घेते, वेळ आहे, वेदांत अजून उठलेला नाही त्यामुळे। बघा फायनली देवपूजा झालेली आहे आणि आज फक्त मी आपले ऑरेंजच फुलं ठेवलेले आहेत येलो कलरचे, कारण हे फुलं कसे पटकन संपायला पाहिजे तर जास्त घेतले होते, नाहीतर खराब होऊन जातात लगेच, त्यामुळे फक्त मी हेच फुलं आज ठेवलेले आहेत देवाला। गुलाबाचे फुलं खूप दिवस टिकतात त्यामुळे ते नंतर ठेवता येतील। तर बघा अशी मी पूजा करून घेतलेली आहे आणि मस्त वाटते। गणपती बाप्पाची मूर्ती इकडच्या साईडला ठेवली, कारण तिथे खूपच अडचण होत होती आणि पूजा करायला जरा येतच नव्हती मला, त्यामुळे मग इकडे ठेवलेली चौरंगावर आणि इकडे छोटे आपले देव फक्त एवढेच। सो असं केलेली आहे बघा, कशी वाटली नक्की सांगा। पूजा करत होते तोपर्यंत माझा चहा पूर्ण थंड होऊन गेलेला आहे बघा, म्हटलं थंड होईल पण जास्तच थंड झालेला आहे, कारण जास्त गरम पिला जात नाही त्यामुळे। तर चला आता आहे तसा पिऊन घेते, वेळ झालाय वेदांचा आवरायचं। वेदू उठ पटकन, उठ उठ उठ, 8 वाजलेत बघ, तिकडे 8 वाजलेत बघ, चल लवकर आटप। वेदांचं फेवरेट ब्लँकेट आहे हे, त्यामुळे वेदांत हेच घेतो बघा कधी पण, तो अजिबात घेत नाही पर्पल कलरचं, त्याला हेच आवडतंय, नवीन आहे त्यामुळं। वेदांत उठ उठ बाळा, उठ पटकन, यू आर गेटिंग लेट, वेकअप, चला चला पटकन, चल आंघोळीला पाणी गरम झालंय तुझ्या। तर बघा वेदांतला जस्ट सोडून आले आणि मला नाश्ता करायचा होता, त्यासाठी दही घेतलं मी वाटीमध्ये आणि इकडे ठेवायचं होतं विरजणूसाठी। तर हे असं बघा आज काय काय नाही की आगावच कामं होईलेत माझ्याकडून। इकडे दही पूर्ण सांडले असं किचन ओट्यावर आणि मग अशी वेदांतने सांडली भाजी। तर कधी कधी काय होतं की एकदा जर चालू झालं चुका व्हायला, म्हणजे असं चुकीच्या गोष्टी घडत जर गेल्या का घडतच जातात, तर असंच व्हायलंय आज, सांडासांडीच चालू आहे आमच्यात, तर काय मिळेल काय नाही की। तर चला मी नाश्ता करून घेते, होत राहतं असं। तर चला आता नाश्ता झाला, कपडे धुवून झाले, आता काढायची आहे डोस्याची डाळ, रात्री भिजायला टाकली होती आणि आता काढून घेते, म्हणजे लवकर काढली म्हणजे संध्याकाळपर्यंत पीठ छान सेट होईल त्यामुळे। तर 3-4 वेळेस काढावं लागेल मला, कारण भरपूर आहे डाळ त्यामुळे। चला मी काढून घेते, थोडं थोडं पाणी घालायचं आणि काढून घ्यायची, जास्त पण पातळ करायचं नाही, कारण आपल्याला इडली जर करा वाटली तर मग इडली करता येत नाही, पातळ जर केलं तर जास्त म्हणजे
पाणी जास्त जर टाकलं तर, त्यामुळे थोडं थोडंच पाणी टाकायचं, जेवढी गरज आहे तेवढी. म्हणजे पाणी थोडंसं टाकलं म्हणजे पीठ छान ग्राइंड होतं. तर नंतर कसं आपण डोसा जर करायचा असला तर पाणी जास्त ओतून पातळ करू शकतो, पण इडली जर करायची असली तर इडलीला जास्त पातळ लागत नाही. त्यामुळे पाणी थोडंसं हिशोबाने टाकायचं, नंतर आपण कमी जास्त करू शकतो. तर झाकणाची रिंगच बसना झाली आता बघा. ऍक्च्युली हे झाकण ह्या मिक्सरच्या जारचं नाहीये, त्याचं झाकण फुटलं म्हणून मला हे नवीन आणावं लागले. क्वालिटी चांगली नाही याची, लो क्वालिटी एकदम. तर बघा फायनली झालेलं आहे माझं बॅटर काढून पूर्ण. तर मी 2 पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे, कारण ह्या पातेल्यामधलं मला नेमकं उद्या सकाळीच मला डोसे करायचे, त्यामुळे हे जरा पातळ काढलेलं आहे थोडंसं बघा असं. आणि ह्या पातेल्यामधलं आहे मोठ्या, तर ते थोडं घट्ट या बघा असं. तर ह्याची इडली करायची आहे आणि ह्याचे पातळ आहे, ह्याचे डोसे करणार आहे. हे बाजूला ठेवता येते, 2-3 दिवस चालतं आपल्याला. आणि हे उद्याच करणार आहे म्हणून वेगवेगळं केलेलं आहे मी करता वेळेसच. अजून उद्या आपल्याला वेगळं करतच बसावं लागतंय, त्यामुळे मग करता वेळेसच जर केलं असतं तर टाइम पण वाचतो आपल्याला सकाळी सकाळी घाईमध्ये. त्यामुळे मी असं सेपरेट करून घेतलेलं आहे. तर बघा फायनली सगळ्यात महत्वाचं काम करून घेतलेलं आहे. आता हे सेट व्हायला ठेवून देते आणि बाकीचे काम आवरून घेते. तर बघा सकाळपासूनचे भांडे होते टोपल्यामध्ये साचलेले, धुवून ठेवलेले. तर चला म्हटलं अगोदर लावून घ्यायचं, लावून घ्यावे रॅकला. नंतर मला फरशी वगैरे पुसायची होती, त्यामुळे अगोदर भांडे लावून घ्यायचे होते आणि मग नंतर बाकीचे काम आवरायचे होते. म्हणजे कसं बरोबर होतं. आणि भांडे झाले नंतर कसं फरशी पुसायच्या अगोदर बेसिन पण क्लीन करून घ्यावी लागते मला, कारण त्या किचन ओट्याला वॉटरपट्टी नसल्यामुळे पाणी खाली येतं. फरशी अगोदर पुसली आणि नंतर बेसिन पुसायची म्हटलं का थोडंफार पाणी खाली येतच आणि मग फरशी पुन्हा परत घाण होते. त्यामुळे मग अगोदर म्हटलं बेसिन क्लीन करून घ्यावी आणि नंतर फरशी पुसून घ्यावी. सो बघा मी स्क्रबवर लिक्विड घेतलेला आहे विम जेलचा आणि त्यानेच मी क्लीन करून घेत आहे. ऍक्च्युली रोज मी क्लीन करते, त्यामुळे एवढी काही घाण झालेली नाही, पण उगा फरशी पुसायची होती मला, त्यामुळे म्हटलं चला एकदा घ्यावी क्लीन करून, म्हणजे बरोबर होतं. सो त्यासाठी बघा मी क्लीन करून घेत आहे आणि लगेच झाली, जास्त वेळ लागलेला नाही, कारण जास्त घाण झालेली नाही. रोज रोज धुतलं का बरं पडतं आणि जास्त वेळ मग आपल्याला लागत नाही. सो त्यासाठी मग रोजची कामं अशी रोज केलेली बरे सोपे जातात. आणि सगळ्यात शेवटी हँडवॉश करून घेतला मी. तर नंतर बघा हँडवॉश करून इकडे तिकडे फेस सांडलेला होता, परत एकदा पाणी ओतून दिलं आणि क्लीन करून घेतलं. नंतर बघा फ्रीज पण क्लीन करून घ्यायचं होतं. ऍक्च्युली मला वरूनच करायचं होतं, आतमध्ये घाण झालेलं नाही, त्यामुळे म्हटलं एकदा चला हात फिरवून घ्यावं फरशी पुसण्याच्या अगोदर, म्हणजे पुन्हा परत अजून घाण होत नाही. आणि हे कसे काय म्हणतात त्याला, सोयीचे कामं होतात बरोबर स्टेप बाय स्टेप. सो त्यासाठी मग अगोदर फक्त वरून पुसून घेत आहे आणि त्यावर काय असं लिक्विड वगैरे किंवा काहीच टाकलेलं नाहीये, फक्त पाण्यानेच पुसून घेते. जास्त तर वरती टॉपवरच धूळ जमा होते फ्रीजच्या. दरवाजा पण जास्त घाण होत नाही, कारण मी तिथे रुमाल लावलेला आहे, हँडकरचिप ठेवलेला आहे. कधी आपले हात वगैरे खराब असतील स्वयंपाक करता करता झालेले आणि आपल्याला फ्रीज मधलं काही घ्यायचं असेल तर मग रुमाल असतो, त्यामुळे फ्रीजचं दार काही घाण होत नाही. सो त्यामुळे फक्त टॉपला चांगलं क्लीन करून घ्यावं लागतं, वर खूप धूळ साचते. फ्रीजचं झालं, नंतर टेबलवर पण बरीचशी धूळ झालेली होती. धूळ म्हणण्यापेक्षा पसारा जास्त होता, कारण टेबलवर तर काय रोज पण पुसून घेतला तरी आहे तसा आहेच दिसतो, त्याच्यात काहीच बदल दिसत नाही. तर चला म्हटलं एकदा तरी पण ते पण घ्यावं क्लीन करून. सो बघा मी घेत आहे, इकडचं सामान तिकडे, तिकडचं सामान इकडे करून क्लीन केलेल्या जागेवर सामान ठेवायचं आणि पुन्हा परत इकडची बाजू क्लीन करून घ्यायची. चेअरवर कपडे पण आहेत फोल्ड करायचे. कधी कधी थोडे कपडे असले का कंटाळा करते मी, आणून ठेवते असं म्हणजे वाटतं की चला नंतर करता येतील, पण ते तसेच राहून जातात. हातातल्या हातात जेव्हाची तेव्हा क्लीन करायला पाहिजेत, म्हणजे काम होऊन जाते, नाही तर ठेवलं का ते राहतच तसंच. सो त्यासाठी तर माझं सुद्धा बघा तसेच राहिलेले आहेत कपडे झाले. आताच फरशीला स्टार्ट केलेलं आहे. अर्धा बकेट पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपलं लायझॉल टाकत आहे मी लेमन फ्लेवरचं, आणि 1.5 झाकण मी टाकलेलं आहे लायझॉलचं. एक पण बास होतं, पण मी 1.5 टाकते. तर
बघा आता बेडरूम पासून सुरुवात करते, कारण तिकडनंच सोयीचं होतं. इकडून जर सुरुवात केली तर उलट होतं, त्यामुळे अगोदर बेडरूम क्लीन करून घेते. बघा बेडरूम मध्ये पण खूप म्हणजे खूपच पसारा झालेला आहे, जसं की स्टोर रूम असते सेम तसंच झालेलं आहे. कारण जागा म्हणजे कुठेच नाही काहीच ठेवायला, त्यामुळे सगळा पसारा खालीच आहे. कपाट आहे, कपाट पण खूप छोटं आहे, त्यामुळे कुठे काही जागा नाही ठेवायला. बेडरूम झाली, नंतर किचन लगेच घेत आहे पुसून. बघा किचन मध्ये पण घाण होतच, कारण आता तिथे स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो, त्यामुळे किचन जरा जास्तच घाण होतं. आणि खाली रॅकचा डब्बा होता ठेवलेला, तो मी साईडला केला आणि तिथली जागा पण पुसून घेतलेली आहे. तर बघा पटकन होते, जास्त वेळ काही लागत नाही. मॉप असल्यावर हाताने जर पुसायची म्हटलं तर तेव्हा जास्त वेळ लागतो. नंतर बघा फॅन चालू करून घेते मी, कारण पटकन वाळतील फरशा, त्यामुळे दोन्ही पण मी फॅन चालू केलेले आहेत, कारण बेडरूम मध्ये पण हवा जाते दोन्ही फॅन चालू केल्यावर. नंतर हॉल पुसायला सुरुवात केलेली आहे मी. जवळजवळ 15 मिनिटं लागतात मला पूर्ण फरशी क्लीन करून घ्यायला. हॉल मोठा आहे, त्यामुळे जरा वेळ लागतो हॉलला. बेडरूमला आणि किचनला जास्त वेळ लागत नाही. तर अगोदर बघा टेबलच्या साईडनं क्लीन करून घेते आणि नंतर वरून पुन्हा फ्रीज कडून घेते. तर असं चालू आहे. अक्षरशः माझ्या हाताला फोड आले होते फरशी क्लीन करून. तर कसं वेदांतने काय केलेलं होतं, आपल्या चिकटपट्ट्या ज्या असतात त्या फरशीला लावलेल्या होत्या आणि मग पेपरच्या होत्या, त्या चिकट स्टेप असतात ते पेपरचं होतं, आणि मग ते फरशीला तसं चिटकून राहतं, निघत नाही, अर्धा निघतं पेपर, पूर्ण निघत नाही. तर त्यामुळे बराच वेळ लागतो मला ती चिटकलेलं काढायला. तर बघा चेअरला बाजूला सारलं आणि चेअरच्या खालचं पण पुसून घेतलं. आता नंतर इकडे फ्रीज कडच्या साईडला पुसून घेते मी. कूलर होतं, कूलरला बाजूला केलं आणि त्या ब्ल्यू कलरच्या बास्केटमध्ये बघा त्याच्यामध्ये आहेत खराब झालेले हरभरे, तर ते मी अगोदर बाहेर उचलून ठेवते. उन्हामध्ये ठेवलेले आहेत बघा मी, आणि नंतर पुन्हा तिथलं क्लीन करायला घेतलेलं आहे अजून. तर हॉल काही जास्त घाण झालेला नाही, कारण हॉलमध्ये आम्ही जेवण करतो आणि मग जेवण केलं का मला रोज हॉल पुसून घ्यावाच लागतो. तर त्यामुळे हॉल जास्त घाण झालेला नाही, त्यामुळे एवढा वेळ लागत नाही हॉलला. जास्त वेळ तर फक्त किचनलाच लागलं होतं मला, कारण किचनमध्ये कसं काही पण म्हणजे सांडासांडी वगैरे होत राहते त्यामुळे. आणि बेसिनमध्ये जेव्हा मी भांडे वगैरे धुईल तेव्हा पाणी भरपूर खाली सांडतं, म्हणजे वॉटरपट्टी नसल्यामुळे, तर तिथे पण खूप घाण होते. तर त्यामुळे मला किचनला जरा जास्तच वेळ लागला होता बेडरूमपेक्षा आणि हॉलपेक्षा. तर असं बघा माझं चालू आहे. नंतर कूलरला अजून त्याच्या जागेवर सारून ठेवलं आणि इकडच्या जागेवरचं पुन्हा पुसून घेत आहे मी. तर बघा डाळ ठेवली उन्हात जरा, कारण ऊन छान पडले. नंतर एकदा भरून डब्यात ठेवून देता येते, छान उन्हाला चटका लागला की त्याला म्हणजे टिकते जरा जास्त दिवस, त्यामुळे बघा आज खूप ऊन पडले मस्त बघा. तर चला फरशी वगैरे तर सगळं क्लीन झालेलं आहे माझं आता बघा, मस्त फ्रेश वाटतंय. आणि आता करायचा आहे व्हिडिओ एडिट मला, सो चला करून घेते. आता बघा पॉपकॉर्न करायचे आहेत मला, कारण वेदांतने सकाळीच मला सांगून ठेवलेलं आहे आल्या शाळेतून मला सरप्राईज पाहिजे पॉपकॉर्नचं, त्यामुळे मग आता बनवून ठेवते. त्याला येईल अजून 10-15 मिनिट आहेत. सो म्हटलं चला तो येईपर्यंत रेडी होतात, आलं की लगेच खायला देता येते त्याला, नाहीतर मग नाही बनवले म्हटलं. आता बनवते म्हटलं का अजून रडत बसतो, सो त्यासाठी मग आता यायच्या अगोदर बनवून घेते. आणि आज कसं त्याने खूप मला परेशान केलं होतं, त्यामुळे आज मी त्याला खूप रागवले आणि जेवण पण त्याचं व्यवस्थित झालं नाही. उठायला त्याने उशीर केला खूपच, आणि मग जेवायला वेळच भेटला नाही. त्यात भाजी सांड कुठं काही कर असं आगाव कामं करत होता, म्हणून मला राग आला. रागावर कंट्रोलच झालं नाही, मग त्याला मी खूप ओरडले, वाईट वाटलं. सो चला आता त्याला पॉपकॉर्नचं सरप्राईज देते आणि खुश करते. सो चला बनवून घेते. थोडंसं तेल टाकले आणि आता तेलामध्येच मीठ टाकून घेते. मीठ असं जरी टाकलं तरी सगळ्या पॉपकॉर्नला लागत नाही, जेवढे खाली तळाला असतात तेवढ्याच पॉपकॉर्नला मीठ लागतं व्यवस्थित. पण ठीक आहे चला, घरचे ते घरचेच असतात, त्यामुळे मग मी घरीच बनवून देते त्याला. पॉपकॉर्नची मका पण भेटते, त्यामुळे काय हरकत नाही. आणि ही मका मी फ्रीज मधून मगाशीच काढून ठेवली होती बाहेर, कारण फ्रीज मध्येच ठेवते मी, बाहेर लगेच किडे होतात त्यामुळे मध्येच ठेवलेले होते. आणि एकदा मिक्स करून घेते.
मका जरा जास्त झाली वाटायली मला, आता बसतेत का नाही की याच्यामध्ये. एकदम कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं, ऑटोमॅटिकली होतात आता. तर बघा मस्त फायनली झालेले आहेत, कसले भारी दिसतायत. वेदांत नक्कीच खुश होईल बघून. काढून घेते दुसऱ्या कढईमध्ये. चला, आवडलं का सरप्राईज? हॅपीच का आता? सकाळी मी तुझ्यावर खूप रागवले होते है का? रुसला होतास का माझ्यावर? आता खुश आहेस का? ठीक आहे, खाऊन घ्या. आता मी जेवायला बनवते. बरं. तर आता बघा 6:45 वाजलेले आहेत आणि हे दोघे जण गेलेत बाहेर. वेदांतला उद्या इंडिपेंडन्स डे आहे, म्हणजे ऍक्च्युली परवा आहे पण स्कूलमध्ये उद्या सेलिब्रेट करणार आहेत. तर त्यामुळे त्याला बघायचंय थोडंफार सामान, टॅग वगैरे आपला ट्राय कलरचा, झेंड्याचा, त्यासाठी गेलेत. मच्छर येईल जरा, खिडकी लावून घेते आता, संध्याकाळ झाली त्यामुळे. आणि बघू आता भेटतंय का नाही. ऍक्च्युली ड्रेस पण त्यांनी तसा सांगितलेला आहे तिरंग्याचा, भेटेल का नाही माहित नाही. दिवा लावायला आले होते ऍक्च्युली, पण दिवा लावला ह्यांनी, मला माहितीच नव्हतं बघा. आणि आता इकडे कुकर चालू आहे. उद्या मला वेदांसाठी आणि ह्यांच्यासाठी, म्हणजे सगळ्यांनाच नाश्त्याला बनवायचे बटाट्याची भाजी आणि डोसे. तर त्यासाठी मी आत्ताच बटाटे शिजायला ठेवलेले आहेत, कारण सकाळी होत नाही. आता मग त्याला सोलून कट करून बारीक ठेवून द्यायला येतात फ्रीजमध्ये, सकाळी रेडी टू कुक असं होतं. सो त्यासाठी बघा. आणि नंतर आता खिचडी करायची मला, फक्त पनीरची भाजी करायची होती, पण आज पण पनीरला मुहूर्त लागलेलं नाही. पनीरचं मुहूर्तच लागणं झालंय कालपासून. तर मूडवर असतं, कारण ग्रेव्हीला बराच वेळ लागतो, त्यामुळे मी टाळायला लागले. आता उद्या बघू नक्की करू जमलं तर. सो चला, खिचडीची तयारी करून घेते. बघा बटाटे कसले गाळ झालेले आहेत, मस्त काढून घेते आता दुसऱ्या ह्याच्यामध्येच मला खिचडी करायची आहे. पाणी बहुतेक संपलंय सगळं खालचं आणि तळाला लागलेत थोडेसे. खूप गरम आहे. थंड झाल्यावरच ह्याची साल पण काढावं लागेल, तोपर्यंत काढता येत नाही. चला आता ह्याला धुवून घेते आणि खिचडी टाकते ह्यामध्ये. तर बघा सगळ्यात नाही, सुरुवातच केली मी. तर तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरे टाकले आणि कांदा टाकला. जास्त सामान नाही, कांदा आणि टोमॅटो फक्त आहे, कढीपत्ता नाही, कोथिंबीर नाही, काहीच नाही. सो बघा आता छान कांद्याला परतून घेते आणि बाकीचं टोमॅटो ते टाकून घेते. थोडंसं लाल तिखट टाकले बघा, थोडंच टाकले, जास्त नाही, कारण वेदांत खाणार आहे. आणि आता हा आहे पुलाव मसाला. आता ॲक्च्युली पुलाव मसाला टाकायले आणि खिचडी करणार आहे मी, म्हणजे पातळ, म्हणजे जास्त पाणी टाकून करणार आहे. त्यामुळे पुलाव खिचडी पण म्हणू शकतात आपण याला, आपले मनानंच नावं. आता बघा मीठ टाकून घेतलं आणि छान मिक्स करते आता. आणि आता कुकरचं झाकण लावून घेते. पाणी बघा मी किती टाकलंय, भरपूर. मला असंच पाणी आवडतं. चला आता झाकण लावून घेते. बटाटे बघा सोलले आणि अर्धे करून घेतलेत. हवेला ठेवते म्हणजे पटकन थंड होतील, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून देता येतील मला नंतर. ओय भेटला की खरंच मस्त आणला हो. आणि हे तिरंगा आहे. कोणता? हे असं जायचंय का घेऊन? हे छान भेटलंय पण. हा जमतंय, पण ड्रेस छान भेटलाय. साईज करेक्ट आणली का? आणि हे बी मिळालंय. हे काय चॉकलेट पण असती का? तर बघा उद्या वेदांच्या स्कूलमध्ये आहे सेलिब्रेशन 14 ऑगस्टला. 15 ऑगस्टला असायला पाहिजे, पण ऍक्च्युली ते उद्याच करणार आहेत 14 ऑगस्टला. आणि 15 ऑगस्टला सुट्टी, हो ना वेदांत? तर हे शर्ट आणलेलं आहे वेदांतला ट्राय कलरचं, केशरी, पांढरं आणि हिरवं. नंतर हे बघू दे काय, हे हातात घालण्यासाठी बँड आणलाय. आणि हा झेंडा असा टाकायचा नसतंय रे, ह्याला नेट ठेवायचं असते. हे कुठेतरी ठेवा असा वर उंच. हा छान आणले. तर बघा फायनली एवढं सगळं आणलेलं आहे मस्त. आणि किटकॅट हा मस्त वाटायलंय मला. शर्ट लय आवडलं.
छान भेटले पण. माझ्या साईजचं हा मी मोठा आहे ना हो. त्याच्यामुळे असलंच घे. साईज करेक्ट आणली ना. बरं ठेव आता, उद्या चला रेडी हो आणि जा. घालून दाखवू का? ए नको राहू दे, उद्या 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 घाला, आताच नको राहू दे. तर चला फायनली वेदांचं सगळं सामान भेटलेलं आहे. वेदांत उद्या रेडी आहे मस्त. आताच करू नको, खराब होईल. आणि माझी तिकडे खिचडी शिजती, आता जेवण करायचंय. आणि तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.